काय करायचं भरून पाहिजे आनंद गुरु महाराज आनंद 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 गुरु महाराज आनंद गुरु महाराज आनंद दत्त महाराज आनंद गुरु महाराज आनंद दत्त महाराज आनंद 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 गुरु 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 महाराज आनंद गुरु महाराज की जय भद्रवसा महाराज की जय आनंद चिंतन देव गुरु सुबोधगिर महाराज की जय गुरु ज्ञानगिर महाराज की जय महाराज की जय त्यासाठी दोन दिवस परात्पर परमेश्वर परात्पर परमेश्वर त्याने नाही केलं पप्पा मठातील सर्व भक्तगण या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि सुंदर असणारा महापूजेचा सोहळा आनंदाने पार पडलेला आहे। हे पहा, शास्त्र वर्णन करून सांगते, आपल्या संप्रदायामध्ये पूजेला जेवढा महत्व आहे, पूजेला तेवढंच महत्व नामस्मरणाला आहे। नामस्मरणाचं सांगत असताना आनंद गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे, पूजा करी नामजयाशी, जो नामस्मरण करी अहर्निशी, तीच पूजा घडे या जीवाशी, तीच पूजा पावन आनंदाशी। महाराज वर्णन करून सांगतात की बाबा, जेवढं जास्त आपण नामस्मरण केलं तेवढं या जीवाले सुख प्राप्त होते, मोक्षाचा मार्ग सुखाचा होते। म्हणून साधक जीवनामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करून प्रपंचातून उरलेला वेळ भगवंताच्या त्या आनंदाचं स्मरण करावं असं शास्त्र सांगते। महाराज वर्णन करून सांगत असताना सांगतात, जैसे उदका मागे उदक परी तैसे नामस्मरावे। ज्याप्रमाणे गंगेचं पाणी वाहत सतत वाहत राहते, त्याचप्रमाणे जर आपण नामस्मरण करावं असं आनंद गीतेचं वर्णन आहे। आज ज्ञानेश्वर ज्ञानगीर महाराजाच्या पुण्यतिथी निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। एक लक्षात घ्या, ज्या लोकांना संसाराचा त्याग केला, जगाचा त्याग केला, मोहमायेचा त्याग केला आणि त्याग करून जगाच्या कल्याणासाठी
आपला देह झिजविला, देह कष्टविला असे ज्ञानगीर महाराज आणि त्यांच्या शिष्या सुमनगीर महाराज हे साधा विषय नाही आहे. आपण जर याचं चिंतन केलं, फार मोठं चिंतन आहे. सर्वस्वाचा त्याग करून, सर्व प्रपंचाचा त्याग करून, मोहमायेचा त्याग करून केवळ जगाच्या कल्याणासाठी नामस्मरण करत, जगाले उपदेश करत आज सुमनगीर महाराजाचं वय आयुष्य 81 वर्ष सुरू झालेलं आहे. साधूच्या जीवनामध्ये, संताच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारचे संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये येत असतात. तरी पण ते कोण्याही संघर्षाला, कोण्याही दुःखाला न जोमानता, न मानता सदैव चालत राहतात. आपल्या शास्त्रामध्ये एक वर्णन आलं. त्या वर्णनामध्ये महाराजाने 3 मार्ग सांगितलेले आहेत. एक विहिंगम मार्ग, पिपिलिका मार्ग आणि मीन मार्ग. मी याच्यावर फार मोठं चिंतन करणार नाही, पण ते आपल्या सर्वांच्या डोक्यावरून जाईल असं मला वाटतं. तर तशासारखं महाराज वर्णन करून सांगतात की बाबा, ज्या प्रकारे मुंगी त्या भिंतीवर चालत असताना ते अनेक वेळा खाली पडल्या जाते, पण पडल्याच्या नंतर तिचा मार्ग तिनं सोडत नाही आणि त्याच मार्गाने त्या सिद्धापर्यंत जिथं जायचं आहे त्या तिथपर्यंत पोहोचते. तशासारखं साधू संतांच्या जीवनामध्ये जगाचा कल्याण करत करत स्वतःही जीवनाचा उद्धार व्हावा या उद्देशानं संत सतत कार्यरत राहते. आणि सतत कार्यरत राहत असताना त्याच्या फक्त अंतःकरणामध्ये एकच विषय असते, बाबा का जगाचा उद्धार कसा होईल, जगाचा उद्धार कसा होईल. याच चिंतनामध्ये साधू संतांना आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. आणि त्यालाच अनुसरून म्हणून शास्त्र वर्णन करून सांगतात की बाबा, गुरु हे साक्षात देवाचा अवतार आहेत. कबीरदास महाराजाचा दोहा आहे, गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय, बलहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. शास्त्रानं वर्णन केलेलं आहे का बाबा, एका वेळेस देव आणि गुरु जर दोन्ही एकाच वेळेस आले तर आधी कोणाला नमस्कार करावा. शास्त्र वर्णन करून सांगते का आधी गुरुले नमस्कार करावा, कारण तो गुरुमुळे देव भेटला. एक लक्षात घ्या, एखाद्या वेळेस देवही भेटन तरी आपला उद्धार होणार नाही, पण संत जर भेटला जीवनामध्ये, गुरु जर भेटले तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं श्रेष्ठत्व गुरुच आहे, एवढं श्रेष्ठत्व संताचं आहे. म्हणून संताचं सानिध्य फार महत्वाचं आहे. सतसंग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचंच प्रमाण आहे. महाराज वर्णन करून सांगता, सतसंग जरी क्षण एक मिळे, जीव पावन होईल हा आमचा. महाराज वर्णन करून सांगतात बाबा, एक क्षण जरी आपल्याला संताचा सहवास लाभला तरी आपल्या जीवनाचं साफल्य होऊन जाते. तेवढं श्रेष्ठत्व संताच्या सहवासामध्ये आहे. म्हणून संताचा सहवास फार महत्वाचा आहे. आपणही वर्णन करत असताना सांगतो, संत समागमा उच्चारा, सद्गुरु मार्ग धरा, सद्गुरु सांगतील त्या उधारा, चुकवाव्या येर धारा, परतुरी न येणे संसारा, हेच यात्रा करा, काशी आमची गुरु माय वंदीन तुमचे पाय. म्हणून महाराज वर्णन करून सांगतात की सत्संग फार महत्वाचा आहे. शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे याच्यात या विषयावर, सत्संगाच्या विषयावर चिंतन केलेले आहे. सारी विचार ग्रंथामध्ये, अजरामर सिद्धांतामध्ये, अनेक ग्रंथामध्ये सुंदर असणारं चिंतन सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे म्हणून सर्वांनी आवर्जून लक्ष देऊन नामस्मरण करावं. आणि आपली जे गुरु परंपरा चालू आहे, आज या आश्रमाची, निरंजन माहूरच्या आश्रमाची किंवा अन्य इतर मठाची,
प्रत्येकानं भक्तानं थोडं ना थोडं त्या कार्याकडे लक्ष देऊन, जसं आपण आपल्या घराकडे लक्ष देतो, जसं आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष देतो, जसं आपण आपल्या मुलाबाळाकडे, पत्नीकडे, पतीकडे, आई वडिलाकडे, भावाकडे, सर्वाकडे जसं लक्ष देतो, तसं वेळातून वेळ काढून ज्याचे आपण अनुयायी आहोत, ज्याचे आपण शिष्य आहोत, ज्याने आपण गुरु मानलेले आहेत, अशाकडे, मठाकडे, मंदिराकडे, आश्रमाकडे, गुरु महाराजांकडे थोडं लक्ष द्यावं आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये, वास्तविक पाहता संतांच्या जीवनामध्ये दुःख नाही, तरी पण त्यांच्या सुखदुःखामध्ये थोडस जर आपण सामील झालो, ते जर हाका मारल्यानं आपण जर आऊ म्हणलं तर त्यांच्या जीवनात समाधान वाटलं. पहा, जसं आपण आपली मुलं आपल्या जवळ आले, सणावाराला जर आपली मुलं आपल्या जवळ आले किंवा आपण आपल्या मुलाच्या सानिध्यामध्ये गेलो, त्यानंतर तो दिवाळीचा सण असो, दसरा सण असो, इतर कोणताही सण, तसा आनंद वाटते. तसं महाराज वर्णन करून सांगतात, बाबा आम्हाला दसरा आणि दिवाळी म्हणजे दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा. जसा प्रपंचिक लोकांचा सण म्हणजे दिवाळी आणि दसरा, तसा साधू संतांचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती. या दोन्ही सणासाठी किंवा मधात अशा पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून हजर राहावे. सर्व येत असताना मार्गदर्शन विचारावं, कसं नियोजन करावं, काय करावं. पहा, फार मोठ्या संघर्षातून करावं लागतं, सोपं नाही. आज एवढा मोठा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, ते साधा सोपा नाही. या कार्यक्रमाचं एकट्या व्यक्तीला खूप मोठं नियोजन करावं लागतं. आता आम्ही त्याच माध्यमातून करत आहोत. म्हणून पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्यांच्या वंशात तेव्हाकडे. आता येईनी काय संघर्ष करतेत ना, आम्ही काय संघर्ष करतो हे फक्त त्या मायाले ना आम्हालाच माहित आहे. आणि आहे तुम्ही त्याच्या मग तुमच्या सहकार्यामुळेच होते, नाही तर आम्ही काय कुठं जातो का. पण एक सर्वांचं कर्तव्य आहे का या कार्यासाठी सर्वांना जर हातभार लागला आणि सर्वांना आपलंसं म्हणून जर केलं तर कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडेल आणि यशस्वी होईल. म्हणून आज काही फार मोठं सांगावं असं नाही. आता सर्वांना पूजेचं महत्व माहीतच आहे. पानविडी प्रपंचाची वरती सुपारी आशेची, मध्ये लवंगा कल्पनेच्या वर करजुळा, ते सर्वांना पाठच आहेत आपल्याला. पण पूजा करत असताना जास्तीत जास्त प्रयत्न करा. आपण लाऊडस्पीकरवर पूजा करतो जास्तीत जास्त, आणि आपल्या शेजारी सर्व सांप्रदायिक राहील असं नाही. आम्ही एक वेळा असा कार्यक्रम केला आणि कार्यक्रम केल्याच्या नंतर बाहेर थोड्या वेळ बस स्टँडवर उभं राहिली. त्यावेळेस गाडीची व्यवस्था नव्हती. तर त्यावेळेस ते बाहेर जाणारे माणसं सकाळच्या वेळेस ते म्हणजे, महाराज रात्री तुमचा कार्यक्रम झाला, पण त्या कार्यक्रमाला काही अर्थ झाला नाही. कारण एकाच्या पुढे एक म्हणे, एकाच्या पुढे एक म्हणे, मुकेरा मुकेरा म्हणल्याच्या नंतरही मुकेरा तयार नाही. एकाच्या पुढे एक, एकाच्या पुढे एक म्हणणं हे योग्य नाही. याचं एक शिस्त असावी. त्यांनी सांगितलं, महाराज तुमच्या कार्यक्रमामध्ये एक शिस्त असावी आणि शिस्तीमध्ये त्याने जेवढं सांगितलं तेवढंच म्हणावं. जो नियम आहे, संप्रदायाचा नियम आहे, त्या नियमानुसार म्हणलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्या संप्रदायाची, आपणच आपल्या संप्रदायाची बदनामी करत आहोत. करत असताना, प्रसाद घेत असताना कसा घ्यावा शास्त्र वर्णन करून सांगते. याचं फुल जर पायाखाली आलं तर केलेलं जेवढं नामस्मरण आयुष्यात आहे तेवढं नामस्मरण आपलं वाया जाते. याचं फुल जर महापूजेचं पायाखाली आलं, कारण तर आपल्या श्रद्धेनं मानलेलं असते, त्याच्यावर विधी झालेली असते, दत्तात्रय महाराजांचं आव्हान झालेलं असते. आणि ती पूजा साक्षात दत्तात्रयाची. ही पूजा सगुणाची पण भक्ती निर्गुणाची. आनंद कंदाच्या ओटावर असं ते एक प्रमाण आहे पण भजनामध्ये, ते तुम्हाला पाठ आहे. म्हणून शास्त्र बनवून आपण प्रसाद जरी घेत असताना काही काही ठिकाणी असा प्रसाद घेतो का आपण तिच्या तिथंच टाकून देतो. केळाचे साल आहेत, बाकीचे इतर आहेत, असं व्यवस्थित प्रत्येकाने जर आचरण शुद्ध जर केलं. आता आपण काही काही ठिकाणी पहा, इतर धर्मामध्ये जर आपण पाहिलं तर एवढं आचरण, आणि आचरणाशिवाय भक्तीच नाही. तुकडोजी ज्या आपण ज्याचे प्रमाण सांगत आहोत, तुकडोजी महाराजांप्रमाणे सांगितलं, विना आचरण चरित्र पावे भक्ती सारी खोका आहे. भक्तीचं महत्व काय? काय भक्ती करणं? भक्ती करणं हे काय का आपलं आचरण आहे. गुरुचा सानिध्य काय का आचरण शिकवल्या जाते. आणि भक्ती क्षेत्रामध्ये आचरणाला फार महत्व आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आपण किती नामस्मरण करत आहोत, का करत आहोत, याच्यापेक्षा आपलं आचरण कसं आहे हे गोष्टी महत्वाच्या. आणि भक्ती क्षेत्रामध्ये जर आचरण जर चुकलं तर आपण शून्य आहोत. तिथं आपलं तीळभर जरी आचरण चुकीचं झालं तरी त्याचा दोष तयार होते. मग आपण कितीही केलेले पूजा करा, किती नामस्मरण करा, त्याचा लाभ होत नाही. याच्या मागचं कारण हे आहे.
आपण ज्या ठिकाणी जातो पूजेला जात असन किंवा इतर ठिकाणी आपण जात असन, त्याच्यामुळे कुठं जर आपल्या चुका होत असन तर त्याचा तो परत भाव आपल्याला भोगा लागतो. कारण हे भक्ती क्षेत्र आहे, याच्यात माफी नाही आहे दत्त महाराजाच्या क्षेत्रामध्ये. म्हणून ह्या गोष्टी अत्यंत सर्वांनी जाणून घेतल्या पाहिजे. छोट्या मोठ्या गोष्टी गुरु महाराजांनी विचारल्या पाहिजे, संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. आणि आपल्याकडून संप्रदायाचं कुणाही ठिकाणी आपल्या संप्रदायाला गालबोट न लागता कोण्याही प्रकारे आपल्या कोण्याही एखाद्या साध्या व्यक्तीने आपल्याला म्हणलं नाही पाहिजे बाबा तुमचे भजन चुकत आहे, तुमचं आचरण चुकत आहे. ह्या गोष्टी प्रत्येकाने जर लक्षात ठेवल्या ते आपल्या संप्रदायावर झाले काही वेळ लागणार नाही. आणि हा आपला संप्रदाय सुवर्ण संप्रदाय आहे, साक्षात मोक्षाचा संप्रदाय, पतिव्रतेचा संप्रदाय म्हणून याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आणि नामस्मरण चिंतन प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध केली पाहिजे असं मला वाटतं. आणि प्रत्येकाने याची काळजी घ्यावी. आपण इथं सर्व सुज्ञ लोक आलेले आहोत, साधक मंडळी आलेले आहोत, नवीन साधक मंडळी नाही तर वंश परंपरेचे आजा दाद्यापासून आपण वंश परंपरा चालत आलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे सर्वांनी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. आणि याच्यानंतर नसे ना एखादं मान नाही सुधारता येत, पण धीरे 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 ह्या गोष्टी प्रयत्न करायच्या का पूजेमध्ये शांतता बाळगायची. शांतता सर्वात महत्वाची आहे. आपण भजनच म्हणलं पाहिजे असं नाही, इथे येऊन जर 2 माळी केल्या तरी हे सुद्धा पावन होते. म्हणून ह्या गोष्टी अत्यंत ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवून आपण ह्या सर्व गोष्टीची काळजी करावी, काळजी घ्यावी अशी मी या ठिकाणी बोलून कोणाचं मन दुखलं असं ते क्षमा मागतो. कारण तर कोणाचं मन दुखावं असं म्हणजे वाटत नाही आणि मी आयुष्यात कोणाचं मन दुखवलंही नाही, पण प्रश्न असा वाटते का कुठंतरी सुधारले पाहिजे म्हणून, नाही का. म्हणून फक्त एवढं बोलण्याचं म्हणजे कुठंतरी सुधारले पाहिजे म्हणून हेच अपेक्षा मी बाळगतो. आणि याच्यानंतरच्या पूजा आपल्या शांतचित्तानं व्हाव्या, समजदारीनं व्हाव्या. भजन पूजन म्हणत असताना, प्रसाद घेत असताना आणि घरून येत असताना घरी जात असताना सुद्धा व्यवस्थित आलं पाहिजे, व्यवस्थित गेलं पाहिजे. एवढी सर्वांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी हे 2 शब्द थांबवतो. जय आनंद देव.